या चॅनलला या तालुक्याच्या कक्षेबाहेर सुद्धा मोठा प्रतिसाद मिळावा अशा शुभेच्छा देतो। माझे सहकारी मित्र पत्रकार शिवाजीराव हे गेले अनेक वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। वृत्तपत्र विक्रेत्यापासून ते तोंडोलीचा वार्ताहर म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि जवळपास आता 20 वर्षाहून अधिक 20 ते 30 वर्ष झाली असतील मला 25-26 वर्षाहून अधिक काळ या क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यांच्या या वाटचालीमध्ये त्यांनी पत्रकारितेमध्ये स्वतःचं नाव निर्माण केलं, स्वतः नावाचा एक दबदबा निर्माण केला आणि त्याबरोबरीने वृत्तपत्रामध्ये काम करता करता ते डिजिटल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या चॅनलचे संपादक बनले। आज कडेगाव तालुक्यामध्ये पॉवर मराठीचं नाव हे तालुक्यातलं एक सर्वोत्तम चॅनल म्हणून आहे। हे चॅनल विस्तारावं अशी माझी इच्छा आहे। या चॅनलला शुभेच्छा देताना शिवाजीरावांचा मुलगा शिवराज हा मला वाटतं मार्केटिंग व्यवस्थापनाचं शिक्षण घेऊन तो इथं आला, तर त्याच्या ज्ञानाचा त्यानं यामध्ये चांगला वापर करावा। कडेगाव तालुक्याच्या प्रथा परंपरा याच्यावर चांगले व्हिडिओज बनावेत, इथल्या स्टोरीज ह्या जगाला बघायला मिळाव्यात आणि त्या माध्यमातून केवळ इथल्या बातम्या असं नाही तर इथल्या प्रत्येक घडामोडी इथल्या संस्कृतीपासून इथल्या इतिहासापर्यंत या सगळ्याचे या न्यूज चॅनलवर चांगले कार्यक्रम बघायला मिळावेत आणि लोकांना त्यातून काहीतरी वेगळं मिळावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। माझ्यासोबत मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव चंद्रकांत क्षीरसागर आणि डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवपुरे हे सुद्धा उपस्थित आहेत। मराठी पत्रकार परिषद नेहमीच अशा उपक्रमशील चॅनल्सना जितकं आवश्यक आहे तितकं सहाय्य करते। त्याप्रमाणे शिवाजीरावांच्या पाठीशी मराठी पत्रकार परिषद आणि सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आहे। डिजिटल मीडिया परिषदेचे कार्य या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। त्याचबरोबरीने राज्यात कुठेही एखादा कार्यक्रम समेटलेला असेल तर शिवाजीरावांनी उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। त्यांच्या उत्साहाचं कौतुकच आहे। याचबरोबरीने या चॅनलचं सुद्धा नाव राज्यभर व्हावं आणि हे एक सर्वसामान्य माणसांच्या आवाज उठवण्याचं केंद्र बनावं अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या चॅनलमधून कडेगाव तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, वाहतूकदारांच्या प्रश्नावर त्यांचं चॅनल नेहमीच आवाज उठवतं। हा एक शेतकऱ्यांचा आवाज आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न ते उठवत असतात आणि या चॅनलनं त्या संघटनेचं मुखपत्र बनवून सुद्धा मोठं कार्य करावं, कारण या लोकांच्या पाठीशी कोणीही नाही, त्यांच्या पाठीशी जर ही पॉवर उभी राहिली